शिमगा, धुळवड आणि धुलिवंदन या सणांमागच्या खऱ्या अर्थाचा हा एक झटपट आढावा. आता तुम्ही म्हणाल, हा विषय का महत्त्वाचा आहे? तर आजच्या या डिजिटल युगात हा केवळ रंगांचा किंवा ढोल-ताशांचा उत्सव नसून स्वतःमधील नकारात्मकता पूर्णपणे जाळून नवी सुरुवात करण्याचा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे. तर मुख्य मुद्द्यांकडे वळूया. पहिलं म्हणजे शिमगा आणि होळी. तुम्ही कोकणातली होळी ऐकलीच असेल. तिथे गावकऱ्यांची एकजूट एकदम कमाल असते. रात्री जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा त्यात नुसती लाकडं नाही जाळायची आहेत बरं का, तर स्वतःचा अहंकार, मत्सर आणि द्वेष जाळायचा आहे. यातूनच धैर्य आणि नव्या उमेदीची एक मोठी मशाल पेटते, जी वाईटावर चांगल्याच्या विजयाचा पुरावा आहे. दुसरं म्हणजे आपली धुळवड. जुने सगळे रागरुसवे अक्षरशः धुळीत मिळून मनावरचं ओझं हलकं करण्याचा हा भारी दिवस. माफ कर आणि पुढे चल, हीच तर याची खरी शिकवण आहे. आता यातल्या रंगांचे पण विशेष अर्थ आहेत. लाल रंग धैर्याचा, हिरवा आशेचा आणि पिवळा आनंदाचा. त्यामुळे रंग नुसता चेहऱ्याला लावण्यापेक्षा तो आपल्या स्वभावातही उतरायला हवा, नाही का? आणि शेवटी धुलिवंदन. ही प्रथा आपल्याला आपल्या मातीशी असलेलं नातं जपायला शिकवते. ज्या मातीतून आपण आलोय त्या धुळीला नमन करणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण बघा, ज्या झाडाची मुळं जमिनीत घट्ट असतात ते झाड उंच वाढू शकतं. त्यामुळे आता जुने अपयश झटकून स्वतःच्या स्वप्नांना एक नवा रंग देण्याची हीच योग्य वेळ आहे. थोडक्यात सांगायचं तर केवळ एकमेकांवर रंग उधळण्यापेक्षा मनातील भीती जाळून स्वतःच्या आयुष्याला आणि स्वप्नांना अर्थपूर्ण रंग देणं हीच या परंपरेची खरी ताकद आहे.